सलग दुसऱ्या दिवशी मराठी गुजराती वाद चर्चेत आहे। घाटकोपरमध्ये काय घडलं, त्यावरून काय आरोप प्रत्यारोप झाले, पाहूयात। ऐसा तय किया गया बिल्डिंग में जाने का समझता नहीं है यार। हम आप भी पार्टी वाले, मैं भी पार्टी वाला, पार्टी का मतलब। मराठी गुजराती वरून नोकरीचा मुद्दा काल मुंबईत तापला। त्यानंतर आता एका गुजराती बहुल सोसायटीत ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोखल्याचा आरोप झालाय। ईशान्य मुंबईत भाजपकडून मिहिर कोटेचा तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील उमेदवार आहेत। घाटकोपर भागात ठाकरेंचे समर्थक संजय पाटलांच्या प्रचारासाठी एका सोसायटीत गेले होते। त्यावेळी स्थानिक लोकांनी सोसायटीत प्रवेश करू न दिल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। मराठी लोकांना आमच्या सोसायटीत प्रचार करू देणार नाही असा आम्हाला सांगण्यात आल्याचा दावा ठाकरेंच्या समर्थकांनी केलाय। तर भाजपकडून या दाव्याला खोटं ठरवण्यात आलं। काल घाटकोपरच्या सोसायटी बाहेर दोन्ही बाजूने बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यानंतर वाद शांत झाला। ऐसा तय किया गया बिल्डिंग में जाने का समझता नहीं है यार। हम आप भी पार्टी वाले, मैं भी पार्टी वाला, पार्टी का मतलब। मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर या महाराष्ट्राचं सरकार, मुख्यमंत्री बरं का, आणि जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली, जी शिवसेना मोदी शहानी तोडली याच कारणासाठी की मराठी माणसाचा आवाज राहू नये या महाराष्ट्रात, मुंबईत, आणि ती बुळचट शिवसेना, ही शिवसेना फडणवीस गट, त्याला मी बुळचट शिवसेना म्हणतो, शिवसेना फडणवीसांची, या विषयावर गप्प आहे। सोसायटीतील एखाद्या सदस्याची परवानगी घेऊन किंवा त्याला सोबत घेऊन प्रचार करावा लागतो। त्यामुळे एखाद्या विशिष्ट पक्षाला एखाद्या विशिष्ट इमारतीमध्ये मुद्दाम वाढवलं असं म्हणणं म्हणजे हा महाविकास आघाडीचा आरोपात कुठलंही तथ्य नाही। त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते आज कुठलाही मुद्दा न राहिल्यामुळे मराठी गुजराती करतात। कालच गिरगावात मराठी माणसांनी नोकरीसाठी अर्ज करू नयेत अशी एका कंपनीने दिलेली जाहिरात वादात सापडली होती। लिंक्डइन या नोकरीशी संबंधित वेबसाईटवर एक पोस्ट होती ज्यात एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर्सची जागा भरत असल्याचं सांगितलं गेलं। मात्र या नोकरीसाठी मराठी लोकांनी अर्ज करू नयेत असंही जाहिरातीत म्हटलं गेलं होतं। गिरगाव हा मराठी बहुल भाग आहे, मात्र तिथल्याच नोकरीसाठी मराठी माणसं नकोत, यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला। चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित कंपनीच्या एचआरनं माफीही मागितली। एचआरनं म्हटलं की मी मनापासून माफी मागते। काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरसाठी एक पोस्ट टाकली होती, त्यातील एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या। कोणत्याही भेदभावाचं आम्ही समर्थन करत नाही। संबंधित गोष्ट ही माझ्या नजरचुकीमुळे झाली। तर 2 दिवसातल्या या 2 घटनांवरून मात्र मुंबईतलं राजकारण हे तापलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।